पुढची बातमी बाबत नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिकची ग्रामदैवता म्हणून ओळख असणाऱ्या कालिका मंदिरामध्ये सुद्धा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटे घटस्थापना करून विधिवत पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। फक्त नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील भाविकही दर्शनासाठी आता गर्दी करतायत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। माझ्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया। आज पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। काय काय उपाययोजना करण्यात आली? आज सकाळीच माननीय विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता सपत्नीक पूजा करण्यात आलेली आहे। पहाटे 3 वाजता काकड आरती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी वाढलेली आहे। जास्तीत जास्त 80% महिला भाविकांची गर्दी आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस, होमगार्ड असतील, खाजगी सुरक्षा रक्षक असतील, CCTV कॅमेरे असतील, याची तयारी आम्ही पूर्णपणे केली असल्यामुळं गर्दीमध्ये नियंत्रण आम्हाला ठेवता आलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत काही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे। सर्व भाविकांना विनंती आहे की आपण शांतपणे दर्शन घ्या, कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया सभा मंडपाच्या बाहेर थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कालिका माता। अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यभरातील जे देवीचे मंदिर आहेत, या देवीच्या मंदिरामध्ये आज दर्शनासाठी महिलांची विशेष गर्दी आहे। नाशिकमध्ये सुद्धा यात कालिका मातेच्या मंदिरामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। एकूणच नवरात्र उत्सवाचा जो उत्साह आहे तो संपूर्ण राज्यभर आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा या ऐतिहासिक कालिका मंदिरामध्ये आज सकाळपासूनच महिलांची विशेष गर्दी आहे आणि कालिका मंदिरामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये अशाच पद्धतीनं भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।